The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11, Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा एपिसोड काही खास असणार आहे, कारण हल्ली जमाना पॉडकास्टचा जरी असला तरी आपल्या जीवनात वाचनाचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि शहराच्या विकासात वाचन संस्कृती किती महत्वाची भूमिका बजावू शकते हा नाविन्यपूर्ण विचार जाणून घेणार आहोत. माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी यांच्यासोबत आजचे आपले गेस्ट आहेत. वाचन संस्कृती जोपासणारे ग्रंथमित्र विनायक रानडेजी. वाचन करणे हा बौद्धिक खुराक आहे, त्यामुळे स्वतःच्या विकासासोबतच देश विदेशातही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास कसा साधता येतो हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड नक्की ऐका. चला तर मग सुरू करूया सुपर 11 सीझन 2. नमस्कार, मी नितीन उपासने. मजा येते ना? काही दिवसांपासून मी तुमच्याशी एकाच विषयावर बोलतो. खरं म्हणजे की शिक्षण विभागात बरीच वर्ष काम केल्यानंतर या क्षेत्राच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप क्षेत्र आहेत की ज्याच्यावरती आपल्याला गप्पा मारता येतील, ज्याच्यावरती आपल्याला संवाद साधता येतील. आणि खरं म्हणजे याच्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या, त्यांच्या कन्सेप्ट आणि विकासावरती, विशेषतः नाशिकच्या विकासावरती त्यांच्या आयडियाज, मग त्या आयडियाजला त्यांनी कशा पद्धतीने ते फॉलो करतात किंवा त्यांचं विजन काय यावरती आपण बोलतोय. आणि हे बोलतो कशावर आहे तर आपण पूजा प्रसूनच्या असलेल्या व्हॉइस विस्टा या पॉडकास्टमध्ये, या पॉडकास्टचा तुमचा पहिल्या सीझनचा प्रतिसाद आहे ना, तो मस्तच होता. आणि त्यामुळे एवढी एनर्जी आली ना की सेकंड सीझन कडे कधी वळालो तेच कळालं नाही. आणि या सेकंड सीझन मध्ये तुमच्या या सुचवलेल्या सूचनांमुळे, तुम्ही दिलेल्या मेल्समुळे, तुमच्या आलेल्या मेसेजेसमुळे आणखी अशी खूप लोक डोळ्यासमोर येऊ लागली. ही लोक आहे ना ऍक्च्युली म्हणजे वेगळीच होती. त्या क्षेत्रामध्ये काहीतरी त्यांनी स्वतःचं एक माइलस्टोन निर्माण केलं आहे, काहीतरी विजन आहे. नाशिक विभागात, नाशिक जिल्ह्यात, नाशिक शहरात काहीतरी स्वतःचं एक वेगळं करायचं आहे. आणि अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला असे सब्जेक्ट घेऊन येताना आम्हालाही सलग खूप मजा येऊ लागली. पण यामध्ये एक तुमची आलेली सूचना आज आम्ही घेतली. तुम्ही असं म्हटला होता की सर, नाशिक हे संस्कृतीचं शहर आहे. संस्कृतीचं शहर आहे हे तर मला आपल्याला माहिती आहे, पण या संस्कृतीच्या किती वेगवेगळ्या वाटा आहेत, या संस्कृतीमध्ये आणखी काय काय आहे, या संस्कृतीच्या गर्भामध्ये अजून असे कोणकोणते विषय दडले त्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे होती. अशा सूचना तुमच्या येऊ लागल्या आणि मग एक नाव डोळ्यासमोर आलं. मला असं वाटतं की आपण कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाच्या शुभारंभाला ज्या देवाचं नाव घेतो, असा देव तो विनायक. त्या विनायकाचं, त्या गणपतीचं एक नाव विनायक. आणि मग संस्कृतीमध्ये, नाशिक शहरामध्ये विनायक रानडेंचं नाव ज्यांना माहित नाही, मला असं वाटतं अशी खूप कमी लोक असतील. आणि ज्यांना माहित नाही त्यांना आज नक्कीच माहित होतील या पॉडकास्ट मधून. कोण आहे ही व्यक्ती? म्हणजे असं मी जेव्हा वाचन करत होतो तेव्हा वाचताना एक पुस्तक तुमच्या आमच्या बालपणात, तारुण्यपणात आणि आता वृद्धावस्थेमध्ये सुद्धा एक वाचनात येतं. पु ल देशपांडेंचं सुंदर पुस्तक व्यक्ती आणि वल्ली. ह्या व्यक्ती आणि वल्ली मधला एक वगळलेला धडा, एक वगळलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विनायक रानडे. ही एक नवीन वल्ली. ही नाशिक शहरातली वल्ली कशी तर ही वल्ली अशी आहे की ग्रंथापासून तर लेखनापर्यंत, लेखनापासून तर गझलपर्यंत, गझलपासून तर गाण्यापर्यंत, गाण्यापासून तर शास्त्रीय गायनापर्यंत. आणि एवढंच नाही, तो कोणाला काहीतरी खाऊ घालावं, कोणाला तरी फिरायला न्यावं, कोणाला काहीतरी वेगवेगळं दाखवावं, अशा सगळ्याच याच्यामधून हा माणूस आहे ना सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःची एक अशी ओळख तयार करून गेला. मग अशा ओळखीच्या व्यक्तिमत्वाला आपल्याला भेटावं लागेल. यांचं कार्य कुठे आहे तर मला असं वाटतं की ग्रंथ तुमच्याद्वारी असेल, ग्रंथ तेरे द्वार या हिंदी व्हर्जन मध्ये असेल. म्हणजे नाशिक शहरापासून दुबई पर्यंत, UK पर्यंत पुस्तकांच्या पेट्या पोहोचवणं आणि वाचनाची समृद्धी वाढवणं ही एक कन्सेप्ट त्यांनी खूप छान राबवली. आणि मग ज्या शास्त्रीय गायकांना एक छोटंसं व्यासपीठ मिळावं, प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून सुरविश्वास नावाची एक कन्सेप्ट आली.
गझल विश्वास नावाची कन्सेप्ट आली, निसर्गायन नावाची एक कन्सेप्ट आली, आणि मग याच्यावरती अजून काय तर अष्टप्रहर स्वरहोत्र, म्हणजे हे नवीनच की 24 तास आपले जे प्रहर आहेत सगळे, या प्रत्येक 8 प्रहरांमध्ये प्रत्येक गायकाने आपलं स्वतःचं योगदान द्यावं, तेही स्वेच्छेने द्यावं, आनंदाने द्यावं, यासाठीचा एक यज्ञ, स्वरयज्ञ ज्याला म्हणता येईल, हे या शहरात उभं राहिलं. ही कन्सेप्ट उभी राहिली, भरभरून त्या ठिकाणी तिला प्रसिद्धी मिळाली. आणि मग त्याच्यात आणखी एक पान ऍड झालं, सुलेखन याग. म्हणजे आपल्या रामनामाचा असू देत, कुठल्याही नावाचा असू देत, स्वतः सुलेखन करा आणि एक पुस्तिका भरा. या सुलेखन यागाला सुद्धा यावर्षी मी स्वतः पाहिलेला, मी स्वतः अनुभवलेला मोठा प्रतिसाद आहे. मला असं वाटतं मी खूप बोलतोय, कारण प्रत्यक्ष या वल्लीला भेटणं, या वल्लीला बोलतं करणं, या वल्लीचे विचार ऐकणं, या वल्लीचे नाशकाविषयीच्या, नाशकातल्या विकासाविषयीचे सगळे त्यांचं विजन आणि ऍक्शन पॉइंट्स ऐकणं मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना आवडेल. आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आवाहन करतो, आग्रह करतो, बोलवतो श्री विनायक रानडे यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आता तुमचं बोलणं ऐकलं, मी वल्ली आहे का नाही माहित नाही, पण उंची वाढवण्यासाठी एक उशी खाली घेतली. असा वल्लीपणा असेल तर तुम्ही नक्की केला. म्हणजे तुम्ही उंची वाढवण्यासाठी काही करू शकता असं त्याच्यातून सिद्ध होतंय. एनिवे, आपलं परत एकदा आमच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे, व्हॉइस विस्टार पॉडकास्ट मध्ये. याच्यात मध्ये मी तुम्हाला एक साधा प्रश्न, मी तुम्हाला वल्ली म्हटलो, परंतु आपण ह्या वेगवेगळ्या सामाजिक कन्सेप्ट, कारण मी ह्या शहराचा जो नागरिक आहे त्या भावनेने जेव्हा पाहतो, तेव्हा हे शहर, नाशिक शहर, हे सांस्कृतिक राजधानी आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सांस्कृतिक कार्यक्रम, मग ती वसंत व्याख्यानमाला असू दे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यक्रम असू दे, राम मंदिरातले गायनाचे कार्यक्रम असू दे, आपलं स्वरहोत्र असू दे, अशा वेगवेगळ्या अँगलने नाशिकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घडत असतात. आणि म्हणून ही नाशिकची ओळख जेव्हा सांस्कृतिक राजधानी झालेली आहे, तेव्हा अशा या सांस्कृतिक राजधानीमध्ये आपण जे वेगवेगळ्या क्षेत्रातले योगदान दिले त्याबद्दल आपण बोलावं. नक्कीच. मला असं वाटतं की एखाद्या गावाचा विकास हा गाव विकास करतो म्हणजे काय, तर त्याची संस्कृती विकास करतो. तुम्ही बघा, मुंग्या साखरेलाच लागतात. कुठेही पटकन पडलं तर सोनं पटकन उचललं जातं. म्हणजे ती मूल्य तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे गोड तत्व असेल किंवा सोन्याचं मूल्य असेल तर त्याच्याकडे लोक आकृष्ट होतात. आणि मला असं वाटतं की नाशिककडे लोक यायला लागले, नाशिकचे विकास व्हायला लागले. त्याचं कारण असं आहे की नाशिकचे सांस्कृतिक क्षेत्र जे आहे, सांस्कृतिक भूमी जी आहे, ती वेगवेगळ्या अंगाने तळपते आहे. मग त्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत. सांस्कृतिक नाशिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की त्याची खरी जी बीज आहे ही संस्कारांवरती आहे. आणि जो सुसंस्कृत आहे तोच सांस्कृतिक होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा नाशिकच्या घरांमध्ये राहणाऱ्या महिलांचा खरा मोठा वाटा आहे की मुलाला सुसंस्कृत केलं, मग ते सुसंस्कृत करताना त्याला सांस्कृतिक करायला लागतं. त्याच्याशिवाय तो सुसंस्कृत होत नाही. अनेक शहरामध्ये शिकलेली मुलं खूप असतील, अनेक शहर ही शिक्षणाची राजधानी असेल, पण सांस्कृतिक राजधानी जेव्हा होते जेव्हा तो शिक्षणही घेतो आणि तो सुशिक्षित पण होतो. अक्षर ओळख असणं वेगळं आणि सुशिक्षित असणं वेगळं. मला असं वाटतं की नाशिक हे सुशिक्षितांचं गाव आहे. क्या बात आहे. मग तुम्ही ह्या सांस्कृतिक वारसा, ही सांस्कृतिक वारशाची ज्ञानोबाची पालखी म्हणता येईल त्याला, तुम्ही ही जी नेता आहेत खांद्यावरती, तर असं काही बॅकग्राऊंड तुमच्या याच्यात होतं का की शिक्षणापासून किंवा आतापर्यंत याच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला सांस्कृतिक वारसा पुढे न्यायची इच्छा झाली, असं काय घडलं? त्याचं पहिलं कारण तर म्हणजे नाशिकला होत येणारे अनेक दिग्गज आहेत. संस्कृती म्हणजे काय तर मी समोरच्या किंवा घरातल्या समाजाच्या सगळ्या गोष्टींचं आकलन करून घ्यायचं आणि त्याचं अनुकरण करायचं. म्हणजे तुम्ही आता बघा, नवीन पिढीला मोबाईल कसं चालवायचं हे सांगायला लागत नाही, कारण ते आई वडिलांचं अनुकरण करतात. तसं गाव पण गावातल्या काही मातब्बरांचं अनुकरण करतं. आणि सुदैवाने नाशिकला तो वारसा आहे. साहित्यातला म्हणाल तर कुसुमाग्रज आहेत, त्याच्यानंतर नाटककार कानेटकर आहेत, अगदी सावरकर आहेत. आपल्या नाशिकला अनेक लोकांचा वारसा आहे. याच्यातल्या काही लोकांना प्रत्यक्ष भेटता आलं आणि मला असं वाटतं की या लोकांचा परिसर स्पर्श ज्याला होतो त्याला आम्हाला लोखंडाला सुद्धा कुठेतरी चमकण्याची गरज वाटायला लागते. तसं तात्या साहेबांच्या बरोबर आलेला सहवास हा मला असं वाटतं की मला या विचाराकडे वळवून गेला. नाशिकला सगळ्या शिक्षण संस्था खूप चांगल्या आहेत. म्हणजे नुसतंच मार्गांसाठी मुलं तयार करणं
ही जी आता चढावड चालू आहे अनेक शहरांमध्ये, तर आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे मुलाला घडवलं जातं आणि घडवण्यामध्ये अनेक अंग आहेत. प्रत्येकाला 100 पैकी 100 मार्क मिळालं म्हणजे गाव चांगलं होईल का, तर मला असं वाटतं नाही. त्याच्यातली कला जोपासली गेली तरच गाव चांगलं. एखादा माणूस चांगला शिक्षण घेऊ शकतो, एखादा माणूस चांगला चित्रकार होऊ शकतो, एखादा मुलगा चांगला गाऊ शकतो, एखादा मुलगा खूप काही काही करू शकतो. मग ह्याच्या पद्धतीने घडवणार असं कुठलं गाव असेल तर असं मला असं वाटतं की नाशिक आहे. कारण नाशिकमध्ये अनेक शिक्षण संस्था त्या पद्धतीचे प्रयत्न करतात. नाशिकला लाभलेला वारसा हा पुढे नेण्याचं काम आपल्यालाच करायचं. त्याच्यामुळे कुसुमाग्रज यांच्या बरोबर राहून वाचन संस्कृतीबद्दल कळलं तर तिथे आपण थांबायला नको, म्हणून ग्रंथ तुमच्या दारी. ही ग्रंथ तुमच्या दारी ही जी कन्सेप्ट आहे. पण ह्या सगळ्या याच्यामधून हा जो सांस्कृतिक वारसा होता हा पिढीजात किंवा घरातून तुमच्याकडे आला की मग तात्यांच्या संपर्कात? मी आता म्हणलं जसं की हा गावाकडून आला. आपल्याला घडवतं कोण, तर असं मला असं वाटतं की शहराची संस्कृती घडवते. म्हणजे लहानपणापासून गंगेवरती वसंत व्याख्यानमाला आहे, जिला आज 100 वर्ष झाली. ही परंपरा, ही संस्कृती जपली गेली म्हणून मला ते व्याख्यान ऐकायची सवय लागली. कारण हे मी बघत गेलो, मग हे शहरच मला घडवत गेलं. आणि मला असं वाटतं की शहर विकसित होणं हे या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं. जेवढी तुमची सांस्कृतिक भूक भागली जाईल तेवढा माणूस घडला जातो. आणि माणूस शेवटी येतो कशा करतं, आपण परदेशात जातो तर का जातो, तर आपण कुठेही बघितलं तर काय बघू नये असं काही दिसत नाही. मग नाशिक शहरात तसं व्हायला लागलंय की आपल्याला कुठेही बघितलं तरी चांगलंच वाटतं. मग ते शिक्षण क्षेत्राकडे बघू दे, क्रीडा क्षेत्राकडे बघू दे, तुम्ही सांस्कृतिक क्षेत्राकडे बघू दे. सांस्कृतिक क्षेत्र त्यातलं एक अंग आहे. नाशिकनी जसं ही पिलग्रिमेज ज्याला आपण म्हणतो, ही देवाची भूमी आहे, रामाची भूमी आहे, पण कालोपरत ही आता सुलाबाईंची पण भूमी झाली. बरोबर, ही व्यावसायिकांची पण भूमी झाली. म्हणजे जगणं हा जसा भाग आहे, जीविका आणि उपजीविका याची सांगड नाशिक घालत गेली. माणूस जगला तर पाहिजे, तर त्याची जीविका पण महत्वाची. जसं शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, शिक्षकांना काही गोष्टी घर चालवायला त्यांना मिळायला पण पाहिजे. पण तुमच्या सारखे अधिकारी होते म्हणून ते नुसती जीविका नाही केली, त्यांनी ती उपजीविका केली. उपजीविकेचा अर्थ असा आहे की शिक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे, एक माणूस घडवण्यापासून आहे ना की त्याला 2+2=4 हे समजलं म्हणजे मी चांगला शिक्षक आहे. तर असं नाही, 2+2=4च्या पलीकडे समाजाची काही गणित आहे, संसाराची काही गणित आहे, माणुसकीची काही गणित आहे. याचे गुणाकार भागाकार याची बेरीज त्याला जेव्हा कळेल तेव्हाच तो मुलगा घडेल. आणि हे तुमच्याकडे शिक्षण अधिकारी होते म्हणून करत गेले. तसं नाशिकला सगळ्या प्रांतामध्ये ही लोक आहेत, त्यामुळे नाशिकचा विकास होणार का, तर मला असं वाटतं होणार. कारण काळांतराने या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सातत्याने करत राहू तेव्हा माझं नाशिकमध्ये वास्तव्य का नाही असं लोकांना वाटायला लागेल. आणि ते आता वाटतंय. मग त्याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांपासून, व्यापाऱ्यांपासून, शिक्षण क्षेत्रापासून, सामाजिक क्षेत्रापासून सगळ्यांचंच योगदान आहे. आणि ते एकत्रित योगदान असेल तरच नाशिकचा विकास आहे आणि ते नाशिक करतंय. मला असं वाटतं की हे सगळ्यांनी त्या प्रमाणामध्ये त्यांचं योगदान देत गेले तर पुढे असं होईल की नाशिकला माझं घर कसं नाही. अरे वा. आणि हे आणि ज्यांचं आहे त्यांच्याबद्दल हेवा वाटत. याच्याच अनुषंगाने तुम्ही आता बोललात की हे व्हावं. मग ह्या सांस्कृतिक, तसं आपण जसं म्हटलात की हे शहर पौराणिक होतं, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे शहर. याच्यामध्ये जसं मंत्रभूमीपासून यंत्रभूमीकडचा प्रवास आपण सांगितला आणि आता आपण त्याच्यातही म्हटलात की रुद्राक्ष भूमीपासून द्राक्ष भूमी पण आलेली आहे. मग या सगळ्या याच्यामध्ये अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्याने या शहराचा सांस्कृतिक वारसा आपण पुढे नेत आहे. उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं की गायन क्षेत्र आहे, लेखन क्षेत्र आहे, त्याच्यानंतर तुमचं वाचन क्षेत्र आहे. या तिन्ही क्षेत्रांना अजून असा कोणता ऍक्टिव्हिटीज शहरात व्हाव्या जेणेकरून नाशिकचा सांस्कृतिक वारसा अजून वेगाने पुढे जाईल. आता तुम्ही जर साधारण बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये कुठलीही संस्कृती ह्याचं मंदिर, देवालय हे केंद्रबिंदू होतं. कारण एकत्र येण्याचं ठिकाण हे पारंपरिक दृष्ट्या मंदिरात सगळेजण एकत्र यायचे. मग त्यामुळे गायन मंदिरातच व्हायचं, कीर्तन मंदिरातच व्हायचं. कुठलं पण काहीतरी समाज घडवण्याचं जे कार्य आहे त्याची सुरुवात मंदिरात. म्हणजे मला हे सांगायला आनंद वाटेल की सुरुवातीच्या काळात शिक्षण पद्धती द्यायला सुद्धा मुलं एकत्र कुठे करायची, तर त्याची सुरुवात पण मंदिरातून झाली, गुरुकुल. आणि मग नाशिकने त्याच्या पावलावर पाऊल कसं ठेवलं तर क्रांती उत्क्रांती होत गेली, नाशिक पसरत गेलं. पण नाशिकमध्ये प्रत्येक भागामध्ये समाज मंदिर उभं राहिली.
ओके. म्हणजे हा त्याच्यातला मुख्य भाग आहे. तर आता आपल्याला फक्त एवढंच बघायचं की ती समाज मंदिरं ही समाजाप्रती पण राहिली पाहिजे आणि मंदिराप्रती पण प्रेम राहिलं पाहिजे. म्हणजे या समाज मंदिराचा मुख्य उद्देश काय, तर एक पावित्र्य पण पाहिजे आणि एक समाजाला घडवण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्र पण तिथे विकसित झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये अनेक भाग असतात. शैक्षणिक क्षेत्र आहे, मग अनेक मुलांना शिकायला मिळत नसेल तर त्यांना त्या समाज मंदिरातनं शिक्षण पण मिळालं पाहिजे. प्रत्येक वेळेला काही संस्कृतीत चालते असं नाही, कारण तो मुलगा घडला पण पाहिजे, कारण त्याला शेवटी या समाजात वावरायचंय, नाशकाला पूर्ण भारतात वावरायचंय आणि नाशकाला जगावरती आपलं राज्य करायचं प्रतिनिधित्व करायचं असेल, आपलं राज्य करायचं असेल तर त्याच्या सगळ्या बाजू झाल्या पाहिजे. ज्याला आपण म्हणतो ना की सर्व प्रकारच्या रस जेवणात असायला पाहिजे, म्हणजे आंबट गोड तिखट तुरट खारट. त्यामुळे तो खारट किती पाहिजे ते महत्वाचं नाही, पण पाहिजे. गोड किती पाहिजे. तसं प्रत्येक विकास होताना नुसतं सांस्कृतिक विकास झाला आणि औद्योगिक विकास झाला नाही तर ते चालणार नाही. आणि नाशिक माझ्या मते नाशिकच्या क्षेत्राला जे जे तुमचे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चालवतं कोण, हे सगळं शासन चालवतं, प्रशासन चालवतं. तर प्रशासनातले अधिकारी पण सुदैवाने असे मिळाले की त्यांना मीठ किती, तिखट किती, तूप किती, तेल किती, लोणचं किती याची जाणीव असल्यामुळे शेवटी प्रशासन आहे ते शासन आहे. शासन म्हणजे राज्य करणं झालं, पण नाशिकला प्रशासन होतं जे चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत येण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांची किती पण मनस्थिती चांगली असली, करण्याची इच्छा चांगली असली तरी त्याला प्रशासनाची जोड पण मिळाली. नाशिकची प्रगती का बरं होते दिवसेंदिवस. आज जी रामाची भूमी होती ती तंत्रभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी करत करत तुम्ही म्हटलं तर द्राक्ष ते रुद्राक्षपर्यंत गेलं. पण याला एकटा माणूस कारणीभूत नसतो, याला समाजाचा जसा विचार आहे तसा व्यापार वर्ग लागतो बरोबर, आणि प्रशासन पण लागतं. सुदैवाने नाशिकला प्रशासनातली पण सगळी माणसं सगळी चांगली मिळत गेली आणि हा विकास त्याच्याचमुळे होतो. कारण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला सांगीतिक क्षेत्राबद्दल राग असून चालत नाही, कारण धांगडधिंगा वेगळा आणि शास्त्रीय संगीत हा, म्हणजे याची जाणीव त्या लोकांना असली तर अशा यांना प्रोत्साहन शाळांमधनं पण मिळतं. आणि हे शाळांमधनं मिळत गेल्यामुळे सुलेखन याग काय, सुलेखन याग म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये कॅलिग्राफी म्हणतो, सुवाच्य अक्षर. मधल्या काळामध्ये मोबाईल वरती करोनामध्ये मुलं नाईलाजाने गेले, लिखाण थांबलं होतं, तेव्हाच हा सुलेखन याग जेव्हा आमच्या वतीने करण्यात आला तर मुलांना नुसती अक्षराची वळणं नाही लागली तर स्वतःच्या वर्तणुकीची पण वळणं लागली. कारण काय चांगलं आहे, काय किती प्रमाणात पाहिजे, किती आकाराचं पाहिजे, कसं पाहिजे ही बघण्याची दृष्टी. आणि ह्या मुलांमध्ये नंतर वर्षभरामध्ये असं लक्षात आलं की त्यांचे मार्क चांगले मिळाले. नुसतं समोरच्याला अक्षर वाचता नाही आलं तर यांना समोरचा माणूस पण वाचता आला, कारण हा असं लिहितोय गलिच्छ, याचा अर्थ याची वृत्ती पण तशीच असते. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या वाचनामधलं महत्वाचं वाचन असं आहे की माणसाने माणसाला वाचता येईल. पण मग ह्या तुम्ही म्हटलं तसं ह्या तुम्ही छानशा ऍक्टिव्हिटीज राबवल्या, पण अशा तुम्हाला अशा कोणत्या वाटतात की ह्या विकासामध्ये हे अजून हे दोन कन्सेप्ट आले, हे अजून 2-3 ऍक्टिव्हिटीज आल्या तर अजून हा विकासाचा नाही. मग मी थोडस असं म्हणेल, कारण मी प्रतिनिधी नाशिकचा आहे, तर नाशिक हे सर्वार्थाने परिपूर्णात होत चाललंय. अजून बरंच काही करता येऊ शकेल, ते करायला लागणारच आहे. हा, तर ते काय करायचे ते काय चाललंय हे पण माहिती पाहिजे. म्हणजे आता तुम्ही बघा की काला फेस्ट, आपण काला घोडा जो काय फेस्ट आहे तसं नाशिकला पण आता तरुण यायला लागले आणि ती सगळी मंडळी आज मोठ्या प्रमाणावरती एकत्र येतात. मग त्याच्यातल्या चित्रकलांना वाव मिळतो, त्यांच्यातल्या बोलण्याला वाव मिळतो, त्यांच्यातल्या नृत्याला वाव मिळतो, त्यांच्यातल्या नाट्याला वाव मिळतो. त्या मुलाला घडवण्याचं काम करण्यासाठीचं व्यासपीठ देणं सूरविश्वास सारख्या गोष्ट आहे की सकाळचे राग गायला सकाळच्या रागांसाठी व्यासपीठ नाही मुलांना, ते सूरविश्वास देते. आज नाही म्हणतं 5 वर्ष झाली अष्टप्रहर सर्व होतो, 8 प्रहरांमध्ये जसं करतो, वसंत व्याख्यानमाला आहे. नाशिकला सार्वजनिक वाचनालयासारखी वाचनाची मोठी परंपरा असलेली माणसं आहे. कुसुमाग्रजांचं प्रतिष्ठान हे काम आम्ही करतोच आहे. जगभरामध्ये आज 3.5 कोटी रुपयाची मराठी पुस्तकं भेटतात. पण आता आपण जगाच्या बरोबर जगात आपण नाव कमवलं, जगातल्या लोकांना पण दिलं. आपल्याकडची अजून एक परंपरा आहे की अतिथीला पण तेवढंच द्यायचं. म्हणजे आतापर्यंत नाशिकने फक्त नाशिकचाच विचार केला असता तर नाशिकमध्ये 3.25 कोटीची पुस्तकं फिरली, आपण असा विचार नाही केला. नाशिक हे त्या बाबतीत पण अग्रेसर आहे की भारताच्या नाही तर जगाच्या पाठीवरच्या मराठी वाचकाला मराठी पुस्तक पोहोचलं पाहिजे. आणि ही कुसुमाग्रजांची विचारसरणी ही नाशिककरांनी आचरणात आणली, म्हणूनच आपण ग्रंथ तुमच्या दारी केलं. आपण हे सगळं करताना सगळ्या बाजूनी अनेक गोष्टी. आज नाशिक रोडला तुम्ही जर गेलात
तर नाशिक रोडला ऋतुरंग सारखी एक संस्था हो, आहे की जी ही संस्कृतीचा ठेवा जपते. आज इंदिरानगर भाग जर तुम्ही बघितलं तर हे नाशिकचं सांस्कृतिक केंद्र इंदिरानगर व्हायला लागलं. कारण तिथे तुम्ही बघा अनेक हॉल उपलब्ध आहे. शेवटी काय होतं, सण वार ह्या सगळ्या गोष्टींमधनं संस्कृती जपणे म्हणजे काय, तर माणसांनी माणसाला माणसासारखं वागवणं, स्वतःची पण प्रगती करणं, त्याला बरोबर घेऊन, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याला बरोबर घेऊन बऱ्याच वेळा मला खूप चांगलं गाता येतं पण त्याचा आनंद मी समाजाला देऊच नाही शकलो तर काय, नाही त्याला प्रोत्साहन पण द्यायला, मग त्याला प्रोत्साहन देणारं समोर पाहिजे ना. म्हणजे नाशिकला कलावंत जसे आहेत तसं रसिक पण आहे. ही नाशिकची खरी महत्वाची गोष्ट आहे की मला येत नाही पण मला कळतं तर मी त्याला दाद द्यायला नक्की जाईल. आज तुम्ही विचार करा की नाशिकच्या एवढ्या मोठ्या व्यापामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी पद्धतीने काम पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे. मला असं वाटतं की विकास करताना पुढच्या भविष्य काळामध्ये प्रत्येक भागाला सांस्कृतिक केंद्र कसं करता येईल ह्याच्यावरती जोर देणं गरजेचं आहे. भले आज तिथे त्या प्रमाणामध्ये वस्ती नसेल पण असं आहे ना की कितीही लहान घर असलं तरी छोटं देवघर असतं, एकच देव का असेल पण देव असतो. त्यामुळे देवालय जसं आहे तसं संस्कृती पण त्या भागामध्ये रुजली पाहिजे आणि हे रुजवायचं काम हे अशा पॉडकास्टच्या माध्यमातून लोक ऐकून करतील. माझ्या मते व्हॉइस विस्टाला खूप धन्यवाद द्यायला पाहिजे कारण लोकांपर्यंत जसजसं हे पोहोचेल माणूस ऐकल्यानंतर तो त्याच्यातलं आचरणात आणायला लागतो. कारण बऱ्याच जणांना हे माहिती पण नसेल. आज तुमच्या माध्यमातून आम्ही यांच्यापर्यंत पोहोचतोय, या लोकांना त्याची जाणीव झाली तर ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि असं एकमेकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण विस्तारलेलं शहर आहे. आपण घरामध्ये आई वडिलांना भेटू शकतो पण प्रत्येक घरातल्या आई वडिलांना भेटायचं असेल तर असं हे माध्यम पाहिजे. मला मते तुम्ही दुवा आहात या सगळ्याचा. त्यामुळे चांगलं लोकांपर्यंत कसं जाईल हे नेण्याची ही आता चाललेली यात्रा आहे, हा रथ आहे आणि हा रथ एकाने उडून चालत नाही. कारण तो रथ मध्ये देव एकच बसलेला आहे माणुसकीचा पण ओढायला सगळ्यांचे हात लागतात आणि सगळ्या पद्धतीने तो ओढला गेला तरच जातो. एका बाजूची दोरी घेतली गेली तरच इकडे कोलाप्स होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही जे करता आहात ते सर्वकष विचार करून करताय. मग ही संस्कृती, मला असं वाटतं की संस्कृती म्हणजे काय, तर ही संस्कारातून आलेली ती संस्कृती. मी परवा एका ठिकाणी गेलो होतो तर माझ्या मित्राचा मुलगा लगेच माझ्या पाया पडला. आता आज असं आहे की पूर्वी शिक्षकांना मान, नाशिकमध्ये आज आनंदाने मी सांगू शकतो की मला शिकवलेले गुरुजन कधी भेटले आमच्या पिढीला तर आम्ही अजूनही नतमस्तक होतो आणि हे नतमस्तक होणं म्हणजे संस्कृती. कारण तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुम्ही ज्यामुळे मोठे झाले त्यांचे ऋण विसरायचे नसते आणि हे ऋण न विसरणं म्हणजे संस्कृती. कारण ते संस्कार आहेत, जे संस्कारावर आधारित आहे ती संस्कृती. आपल्याकडे कोणी आलं तर त्याला पहिले आपण पाणी विचारणं, आल्यावर गुळाचा खडा देणं ही संस्कृती आहे. कारण तो उन्हात आला असेल तर त्याला झालेल्याला पाणी द्यायला पाहिजे. मग हा संस्कार झाला की संस्कृती जपली जाते. संस्कृती निर्माण होण्याला संस्कार कारणीभूत असतात आणि ते घराघरातून होतात असं आपलं मत आहे. तुमच्या बोलण्यात दोन गोष्टी आल्या, एक आला विकासाचा विषय आणि एक दुसरा जो आला तो आपल्या ह्या सगळ्या म्हणजे तरुण वर्गाचा ज्यांना तुम्ही प्लॅटफॉर्म देताय. पण एक विचार असा केला की जेव्हा एखाद्या शहराचं विस्तारीकरण होतं, जेव्हा एखाद्या शहराचा विकास होतो, विकासाची कन्सेप्ट आता अशी झाली की मोठमोठे रस्ते झाले, त्याला डिवायडर झाले की त्याच्यानंतर काही हॉल्स झाले किंवा त्याच्यासाठीच्या असलेल्या गगनचुंबी पॉश इमारती झाल्या, पॉश हॉटेल्स वगैरे झाले, म्हणजे विकास असं कुठेतरी आहे. पण ह्या विकासाच्या वाटेवरती ही संस्कृती टिकवून ठेवायची असेल किंबहुना काही ठिकाणी तर जागृतही करावी लागेल. म्हणजे तुम्ही जे बोललात त्यातला एक अर्धा पार्ट सांगतो की कोरोनाच्या काळात सगळ्यात सफर कोण झालं तर तरुण वर्ग. कारण लिखाणाची सवय गेली, वाचनाची दूर सवय गेली आणि फक्त गॅजेट प्रिय झाली मुलं. यांना याच्यातून बाहेर काढायचं असेल आणि या विकासाची दिशा बदलायची असेल तर काय सांग? त्या सगळ्यात आधी मी असं सांगेन की कोरोना काळामध्ये निसर्गायन नावाचं आमची जी संस्था आहे तो उपक्रम हा तेव्हा रुजला. कारण पूर्ण समाजामध्ये नकारात्मकता पसरत होती आणि तेव्हा आपल्याकडे असलेल्या आता नेट नावाचा जो प्रकार आहे, व्हॉट्सअप नावाचा जो प्रकार आहे की त्याच्यावरनं भयभीत होणारं सगळं वाचण्यापेक्षा आम्ही निसर्ग आवडणाऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आणि रोज त्याच्यावरती एक विषय द्यायचा. मग दगड असेल, कुठलं तरी फूल असेल, पान असेल, वाघ असेल, सिंह असेल, पक्षी असेल, त्याच्यावरती स्वानुभव लिहायचे.
म्हणजे एका दिवशी तर माकड होतं, खरं आपले पूर्वज आहे. आज माकड म्हणलं की फक्त आपण हसतो, पण दिवसभर माकडावर चर्चा व्हावी. आणि ही दिवसभर माकडावर चर्चा झाली. त्या ग्रुपवरती गेल्यानंतर तुम्हाला करोनाचा कुठलाही लवलेश दिसला नाही, कधीही श्रद्धांजली वाहिली गेली नाही, कधीही नकारात्मकता आली नाही, कधी कोणाला औषध पाहिजे असं विचारलं गेलं नाही. दर रविवारी परगावचा कोणतरी एक माणूस निसर्गप्रेमी आमच्या लोकांची गप्पा मारून त्याचं ज्ञान वाढवत होतं. मला असं वाटतं की कुठल्याही संधीचं सोनं करतायत. निसर्गामधल्या काही गोष्टींनी दुष्ट प्रवृत्तीने आपल्याला दाबवून ठेवलं, पण ते दाबवून ठेवण्यामध्ये पण आपण काही करू शकतो. याचा वारसा सावरकरांपासून घ्या ना. त्यांना जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा दिली, पण त्यांनी तिथे लिहायला मागितलं, कागद मागितले, पेन मागितले. तो माणूस जर रडला असता की मला आता 2 जन्म ठेवेल, मला काहीच नाही करता येणार, तर नाशिककर रडले नाही. नाशिककरांनी निसर्गाने चालू केलं. म्हणजे ही कुठली आहे? ही संस्कारात आलेली संस्कृतीच आहे. काय जपायला पाहिजे, काय वृद्धिंगत करायला पाहिजे हे जसं कळतं हे आता पण चालू. मग पुढे काय व्हायला पाहिजे असं तुमचं नेहमी म्हणणं आहे की विकास विकास म्हणजे काय. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता जसं मी मगाशी फेस्टिवल सांगितलं, काळा घोड्यासारखं एक फेस्टिवल होतं, ते ज्या भागात होतं ती नाशिकची आता नवीन सांस्कृतिक ओळख निर्माण व्हायला पाहिजे असा एक भाग आहे की हा तो जसा आता पसरत चाललाय. अत्यंत सुंदर इमारत आहे. म्हणजे त्याला आता गेटेड कम्युनिटी नावाचा एक प्रकार नाशिकला येतो की तुम्ही त्या इथे गेला की आपण आतापर्यंत भौतिक सेवा सुविधा बघत आहोत, पण त्याच्यानी मनावरती संस्कार आणि मनाला आनंद ह्या 2 गोष्टी या सामाजिक एकत्रीकरणातच येतात. म्हणजे मला गोड खायला मिळालं, मी घरात गप्प बसून ते खाल्लं, तर मी जेवढा समाधानी होत नाही तेवढा मी एक उत्सव केला आणि त्या दिवशी सगळ्यांबरोबर जिलेबी खाल्ली, तर तिथे मिळणारा आनंद हा खूप मोठा आहे. आणि हा माझ्या मते नाशिकला असलेला सांस्कृतिक वारसा हा अशा लोकांनी पण जपण्याचा प्रयत्न केला हे मी नक्की हक्काने सांगू शकतो. कारण मी आत्ताच काय अशा चांगल्या गेटेड कम्युनिटीमध्ये जाऊन भेटून आलो. एखाद्याचं नाव देऊन त्याची जाहिरात नको म्हणून मी त्या व्यावसायिकाचं नाव सांगत नाही, पण ज्याला सोयी म्हणतो या इतक्या अप्रतिम आहेत. पण त्या स्क्वेअर फुटावरती बघत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे 2 गोष्टी केल्या. एक कल्चरल हॉल केलाय आणि तिथे मी त्या दिवशी जेव्हा गेलो तेव्हा शास्त्रीय संगीत शिकवण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यांची लायब्ररीमध्ये न वाचणारा पण वाचेल, कारण तिथे मुलं येतात. त्यांच्याकडच्या ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे नुसती बसण्याची सुविधा दिली, नुसती चांगली हवा दिली असं नाही, तर चांगले विचार पण देता यायला पाहिजेत. आणि हे जे नाशिककर काही व्यवसाय करतात हे सगळ्यांनी आचरणात आणलं तर माझ्या मते पुढे भविष्यात जे होणारं नाशिक आहे तर त्याची प्रगती दोन्ही अर्थाने व्हायला पाहिजे. नुसत्या सोयी सुविधा असं नाही, तर चांगला नागरिक, चांगला समाज आणि प्रगल्भ समाज तो सुसंस्कारित व्हायचा असेल तर संस्कृती टिकवणारा समाज. आणि नाशिकमध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे की संस्कृती ही प्रत्येक भागामधली वेगळी आहे. गुजरातची संस्कृती वेगळी असेल, राजस्थानची वेगळी आहे. मग तिथली काही मंडळी जर ती इथे यायला लागली तर नाशिक मी त्या सगळ्यांना सामावून घेतो, त्यांना सामावून घेतो. म्हणजे त्यांचे सणवार पण आपण तितक्याच ह्यानी करतो. सणवार म्हणजे काय, मी आनंदी आहे तर माझ्या आनंदात तू सहभागी. आपण एखाद्याच्या घरी दुःखद घटना घडली तर त्याला भेटायला जातो, पण एखाद्याच्या घरी चांगलं घडलं तर त्याच्याकडे पण जायला पाहिजे. त्याचा सण काय आहे हे महत्वाचं नाहीये, त्या दिवशी तो आनंदी आहे आणि तो आनंद तो आपल्यापर्यंत देतोय. आणि हा आनंद घ्यायला नाशिककर आनंदाने जातात, त्याच्यात सहभागी होतात. मला असं वाटतं की नववर्ष स्वागत समिती आहे, दरवर्षी पाडव्याला 3-4 दिवसाचा मोठा महोत्सव होतो. मग मला असं सांगा की जो ढोल एरवी तुम्हाला त्रास वाटतो तो ढोल एकत्र ऐकताना मजा का वाटते, कारण ते सहवादन आहे, दिवसाचा तो सहवादन आहे. त्याच्यामधनं माणसं जोडली जातात, माणसं घडतात, कान बिघडत नाही. तर कान सुश्राव्य करण्याचं पण काम असतं. कारण शास्त्रीय संगीत हे तुम्हाला घडवतं, त्याच्यासाठी गाताच यायला पाहिजे असं नाही. आपण काय ऐकलं नाही पाहिजे हे सांगू शकतो, पण काय ऐकलं पाहिजे हे देणं पण गरजेचं आहे. म्हणून अष्टप्रहर आहे, म्हणून सूर्यविश्वास आहे. कारण तुम्ही हे करू नका, पण काय करा हे करणारं कोणतरी पाहिजे. आणि माझ्या मते नाशिकमध्ये आज विश्वास ग्रुप सारखे अनेक मंडळी आहेत, विश्वास ठाकूरांसारखी, की पूर्वी राजाश्रय होतं प्रत्येक गोष्टीला. पूर्वी मंदिरात सगळं व्हायचं, पण मग आता आज गुरुदक्षिणासारखा हॉल आहे. आणि गुरुदक्षिणा ही पण आपली संस्कृती आहे आणि हे संस्कार आहेत. कारण गुरुदक्षिणा हॉल हा माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिलेला आहे. आज विचार करा ना, ह्याला संस्कार म्हणतात आणि ह्याला संस्कृती म्हणतात. मी माझ्या पुरतं न करता समाजापुरतं जेव्हा करायला लागतो, समाजासाठी सगळं करतो, तेव्हा नाशिकचा विकास हा होणारच ना. कारण कुठलाही नाशिककर त्याच्या घरापुरता विचार जर नाही करायला लागला आणि समाजापुरता विचार करायला लागला तर हे नक्की घडणार.
आता मला असं वाटतं तुम्ही म्हटले की काय काय व्हायला पाहिजे, तर त्याच्यामधलं नवीन म्हणजे नवीन काय व्हायला, लेखन वाचनाच्या पुढे, लेखन वाचनाच्या पलीकडे वागणुकीमध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या विकासामध्ये ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या करोना काळात तुम्ही घराबाहेर न पडता 3 महिन्यात तुमचं काहीही बिघडलं नाही, त्या ठिकाणी आज रहदारीमध्ये तुम्ही जेव्हा बघता सिग्नलला उभे असतात तेव्हा मोटरसायकलवाले जाणं, पुढे जाणं, आणि मग त्याच्याकरता कोण कारणीभूत आहेत, तर मला असं वाटतं पालक कारणीभूत आहेत. कारण प्रत्येक मुलाला ही खात्री आहे की आपले वडील 2 फोन मध्ये आपल्याला बाहेर काढतात. तर ही जी आहे ही जेव्हा आपल्या मुलाला अपघात होतो तेव्हा तोच बाप हळहळतो, पण तोच बाप आपला मुलगा चुकीचा वागला म्हणून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो. अशी थोड्या मनोप्रवृत्तीची माणसं ही बदलली पाहिजेत असं मला वाटतं. ती सुसंस्कारित करायचं असेल तर त्यांच्या आजूबाजूच्या माणसांनी त्यांच्यामध्ये हा बदल घडला पाहिजे. कारण बदल हा कुठला एक व्यक्ती नाही करू शकतो, बदल हा समाज करू शकतो. म्हणजे आता मध्ये तुम्ही कितीही गोष्टी करा किंवा सिग्नल आहे, पण त्या सिग्नलला तुम्ही थांबलो नाही तर तुमच्या मित्राला जेव्हा तुम्ही बोलणं बंद कराल की बाबा तू नीट वागत नाहीये, काहीतरी गडबड होते, कारण माझा मुलगा त्याच्यामध्ये भरडला गेलाय, तेव्हा तू येऊन माझं सांत्वन केलं, पण तू तेच करतोय तर तू करू नकोस. कारण जेवढा आपण या गोष्टी नीट करायला लागू, मग आज जसं परदेशात जाऊन आल्यावर आपण सुखावतो, छान आहे, परदेशात आपण शिस्त पाळतो, तर ती शिस्त पाळण्याचं काम जे आहे ते सगळेजण करत नाही असं नाही, पण ते नाही करत आहेत तर त्यांना नुसतं वाचनाने काही होईल का, नुसतं शास्त्रीय गायन दिल्याने काही होईल का, नुसतं नाटक दिल्याने काही होईल का, तर नाही, त्यांच्यातले विचार पण बदलले पाहिजेत. आणि हे बदलण्याचं काम नाशिककरांनीच केलं पाहिजे. त्याच्यासाठी शासनावर, प्रशासनावर, कोणावर ते विसंबून राहणं काम नाही, कारण शेवटी हे आपलं गाव आहे. पण मग जसं तुम्ही आता म्हणतात ना की 2 वर्षात कोरोनात काय बदल झाला, तर एक शिक्षण विभागाचा अधिकारी म्हणून लक्षात आलेली बाब अशी होती की मुलं गॅझेट प्रिय झाले, ज्याच्यातनं आता तुम्ही लेखनासारख्या याच्यातनं वाचनातून बाहेर काढा, पण मुलं एकलकोंडी पण झाली आणि मुलं व्हायलंट पण झाली. ज्याचं उदाहरण तुम्ही आता बोललात की वागणुकीत बदल झालेला. हा वागणुकीतला बदल गेल्या काही दिवसांपासून नाशिकला सतावतोय. म्हणजे युथ जे आहे हे युथ अग्रेसिव्ह झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून, छोट्या गोष्टींच्या अपेक्षांमधून ममाराणीचे प्रकार आहेत, थोडेसे गुन्ह्यांचे प्रकार आहेत. याच्यावरती आपल्याला एक संस्काराचा जो भाग आहे तो आई वडिलांकडे आला किंवा समाजाकडे आला, पण संस्कृती म्हणून किंवा संस्काराचा भाग म्हणून यांना जर आपल्याला परावृत्त असेल किंवा याच्यातली एक चांगली दिशा द्यायची असेल तर मग एखादा कोणती योजना सुचवा? मला असं वाटतं की नेहमी असं म्हणतो आपण की खूप मोठा विचार तेव्हा सुरू होतो जेव्हा पहिलं पाऊल आपण टाकतो. सेंचुरी झाल्यानंतर आपण शतक झालं म्हणून सगळेजण टाळ्या वाजवतो, त्याची सुरुवात एका रनने, आणि त्या रनला टाळ्या पडत नाही. तर आपण शतकाकडे नक्की जाऊ, पण आपण एक पाऊल उचलूया, हे आम्हाला करायचंय. हा विचार जरी आज ऐकणाऱ्यांमधल्या एकाला जरी मिळाला तरी मला असं वाटतं की नाशिकची सुरुवात आहे. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की सगळ्यांनी करायला पाहिजे, मग सगळे आले की सगळेजण घरी जाणतात की मी नाही करायचं, दुसरा कर, तू करायला पाहिजे. हे प्रत्येक नाशिककरांनी मी करायला पाहिजे असं ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी ते होईल. कारण जेव्हा सगळे समविचारी माणसं एकत्र येतात तेव्हा एक समूह होतो. मग सगळे समविचारी नाशिककर जेव्हा होतील ना तेव्हाच ही ताकद पूर्ण होईल. आता असं होतं की हे करणारा एक आहे, हे न करणारा एक आहे, पण प्रत्येकाच्या मनात हे रुजलं की अरे हे मी माझ्या गावाकरता करतोय, माझ्या स्वतःकरता करतोय, माझ्या स्वास्थ्याकरता करतोय, माझ्या कुटुंबाकरता करतोय. कारण आज एखाद्या वाहनाखाली चिरडला झालेला मुलगा हा माझा असता तर मग मला वाहतुकीचे नियम चालले असते, ते पाहिजे होते मला, तो विरुद्ध दिशेने आला असं तेव्हा मी ओरडतो. पण मला पटकन जायचंय म्हणून माझी गाडी जेव्हा विरुद्ध दिशेला जाते तेव्हा मी हा विचार करतो का? तर मला असं वाटतं की काय भविष्यात असायला पाहिजे, तर भविष्यात सगळ्यांनी माणूस बनायला पाहिजे. पण मग हा माणूस बनवण्याची प्रक्रिया ही जशी आपण म्हणतोय तशी शाळांमधून म्हणजे मुळातच लहान वयापासून दिली गेली पाहिजे. तर मग मला असं वाटतं की एखादा असा उपक्रम आपण सुचवायला का की जो शाळांमधून शिक्षकांच्या माध्यमातून एका प्रेरणेने, एका व्यक्तिमत्वाच्या प्रेरणेने, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या सादरीकरणाने या मुलांपर्यंत असा एक संस्कार दिला. कारण तुम्ही लेखनाची जशी गोडी वाढवली, तुम्ही वाचनाची जशी गोडी समाजातल्या वृद्धांपर्यंत वाढवली आता तुमच्या उपक्रमात, तशी आता ही काळाची गरज आहे की ह्या मुलांना एक बेसिक संस्कार की आई वडिलांवर, समाजावर, राज्यावर, शहरावर आणि देशावर प्रेम कर, राष्ट्रनिष्ठ नावाचा जो हे आहे तो पण आपल्याला जसे इस्रायल सारख्या देशामध्ये असेल, आता युक्रेनच्या युद्धात पाहायचं असेल की आपण ही असे देश भावनेने पेटून उठणारी म्हणले, पण दुर्दैवाने
आज एखाद्या छोट्या घटनेतनं शहरात असू दे, राज्यात असू दे, देशात असू दे, सगळ्यात आधी राष्ट्रीय संपत्तीची हानी होते. मग ही संस्कृती दूर करायला आपण कसं सांगतो? मी परत त्याच मुद्द्यावर येतो. कारण काय बऱ्याचशा विचार जे आहेत ना ते प्रत्यक्षात आचरणात येत नाही आणि माझ्याकडे अगदी विरुद्ध आहे. मला जेवढं जमतं तेवढं करायला मी सुरुवात करतो आणि तसे करणारे एकत्र आणले की ते मोठं होतं. कारण आपण साधारणतः बघितलं की सभाशास्त्रामध्ये माझं बोलणं लोकांना आवडायचं असेल तर लोकांना जे गोड वाटतं ते चित्र मी जर रंगवलं तर त्यांना किती वाटतं की छान आहे. मग असं जर असतं तर प्रत्येक गावात प्रवचन होतं तरी त्या बायका घरी गेल्या की सुनेची का बरं भांडत होतो. कारण शेवटी हे प्रबोधनाने होणार नाही, हे बोधनाने होणार आहे. आणि ते बोधन देणाऱ्या शाळा ज्या आहेत या नाशिकमध्ये आहेत त्या विकसित व्हायला पाहिजे. पण आताची पिढी ही मुलांना मार्क मिळवणारी पिढी जोस्तर बनवते तोस्तवर हे घडणं अवघड आहे. एक्सपायर सारखी शाळा असेल, आनंद निकेतन सारखी शाळा असेल की ज्या मुलाच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षणा पलीकडचं शिक्षण देते, पण मग मी त्या शाळेत मुलाला टाकलंच नाही तर हा दोष त्या शिक्षण संस्थेचा राहणार नाही. किंवा इतर शिक्षण संस्थांनी त्याचं अनुकरण केलं तर नुकसान काय? मला असं वाटतं की जेव्हा अष्टप्रहर सर्वत्र दुसऱ्या कुठल्या तरी गावात होईल तेव्हा मला जास्त आनंद होईल. कारण जे चांगलं आहे तेच अनुकरण केलं जातं. ग्रंथ तुमच्या दारीसारख्या अनेक ठिकाणी अनेक पेठे लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. मला कोणी जर विचारलं की हे बरोबर आहे का तर मी म्हणतो हो बरोबर आहे. कारण अनुकरण त्याचं जे चांगलं आहे त्यामुळे ते केलं पाहिजे. नाशिकच्या कडे घडणाऱ्या ज्या सगळे उपक्रम आहेत त्याचं जर बाहेर गावी कोणी अनुकरण करत असेल तर ते चांगलं आहे. कारण शेवटी मी नुसता नाशिकचा नाहीये, मी जगाचा आहे. आणि मी जेव्हा जग फिरायला जाईल तेव्हा पण मला सुसंस्कृतच माणसं राहणार. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकच्या विकासामधली एक महत्वाची गोष्ट असेल की नाशिकला आजपर्यंत अशी संस्कृती आहे की मी माझ्यापुरता राहणार नाही, मी माझ्यातलं काहीतरी देईल. असं म्हणतात की आपण जेवायला बसलो असताना कोणी आलं तर आपल्याला ते 2 घास त्याला द्या. ती नाशिकची संस्कृती आहे आणि ती ह्या बाबतीत पण आहे, चांगल्या विचाराच्या बाबतीत पण आहे, चांगल्या करण्याच्या बाबतीत पण आहे. एका दिवशी बदल घडत नाही. पण मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून तुम्ही आता काय काम करताय तेच काम करताय. कारण जेव्हा बी टाकतो ना तर त्याला 100 फळं येतात की नाही हे तुम्हाला आज माहित नसतं, पण तुम्ही एक बी जतन करता, त्याचं एक झाड होतं आणि ते झाड पुढे 100 आंबे देतं. त्या 100 आंब्यांमधनं 100 झाडं तयार होतं. त्यामुळे काय करायला पाहिजे हे असं नुसतं बोलणं सोपं आहे. किमान मी एक बी वाचवायला पाहिजे. मी तुमच्याकडे आलो, तुमचं निमंत्रण मिळालं, सेवा मिळालं तेव्हा मला ते कळलं की अरे असं कोणीतरी एक बी सुधारण्याचं काम करते, रुजवण्याचं काम करते, फुलवण्याचं काम करते. मग हीच तर सांस्कृतिक क्षेत्र आहे. कारण मी काय द्यायला पाहिजे तर व्यावसायिक दृष्ट्या जे चांगली गोष्ट आहे ते देऊन मी माझं पॉडकास्ट लोकांना देणार आहे का तर नाही. मी लोकांना जे द्यायला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो. व्हाईस वेस्टाचे मी आभार मानतो. कारण असं तर काय खूप ठिकाणी आहे. आता तुम्ही नेटवरती जर गेला तर रील आहेत, अनेक लोकांचे काही आहेत. मग त्याच्यामधलं दर्जेदार काय? शेवटी टिकतं दर्जेदार सोनं टिकतं. हे सोनं देण्याचं काम तुम्ही करताय म्हणजे हे विकासच करताय. तुम्ही काय करायला पाहिजे हे जेव्हा सांगताय तुम्ही जे करताय तोच विकास आहे. तुम्ही हे चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना आचरणात आणण्याचा जो घाट घातला आहे सर्व बाजूनी. असं नाही की एकच अंग तुम्ही काही दाखवताय. कारण शेवटी असं असतं ना, डॉक्टर वेगवेगळे असतात, डोळ्याचा वेगळा असतो, कानाचा वेगळा असतो, पण शरीर माझं सगळं मिळून एक असतं. बरोबर. त्यामुळे माझा कान खराब झाला तरी मला त्रास आहे, माझ्या डोळे खराब झाले तरी त्रास आहे. तसं तुम्ही नाशिकला संपूर्ण बाजूने विचार करून तुम्ही जे काम करताय ना हीच विकासाची वाटचाल आहे. पण मग आता आपण असं जर म्हटलो तर हा सांस्कृतिक वारसा नेतांना म्हणजे आपण दरवेळेस आता तिसऱ्यांदा आपण शाळांचा उल्लेख केला. या शाळांमधून शिक्षक आणि शिक्षकांच्या माध्यमातून समाज घडतो असं आपण नेहमी म्हणतो. ह्या शाळांमधून ग्रंथ तुमच्याद्वारे असेल, लेखन असेल, अष्टप्रहर असेल, ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला ह्या कलेला आणि संस्कृतीला भविष्यात अजून वाढीचा देण्याचं काही प्रयोजन आहे का? हो, प्रयत्न चाललाय. हे समजा आज माझा व्याप्ती जी आहे ती दरवर्षी वाढेल कशी. कारण असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, तिथे प्रगती थांबते, तिथे अधोगती सुरू झालेली असते. बरोबर. हे कळायला पाहिजे की मला ह्याच्या पुढे जाता येत नाही. म्हणजे आता असतो मी तर मी अस्ताला जायचं नसेल तर मी पुढे पुढे गेलो पाहिजे. ज्या क्षणी मी असं म्हणेल की मी भूतकाळामध्ये असं केलं होतं तिथे मी अस्ताला गेलो. हा, तुम्ही थांबता कामा नाही आणि मी न थांबणं हे सगळं तुमच्या हातात आहे. कारण मी एकटा काही करू शकत नाही. बऱ्याच वेळा असं असतं की असं म्हणतात की ग्रंथ तुमच्याद्वारे खूप मोठं झालं, जगभर गेलं, 3.5 कोटीची पुस्तकं मिळाली, मग विनायक रानडेचं सन्मान.
तर मला असं वाटतं ग्रंथराजधारी ही वृत्ती आहे. अच्छा. ही माझी काही एकट्याचं नाहीये, ही वृत्ती आहे. कारण जेव्हा 10व्या थरावरची दहीहंडी फोडणारा एक बाल्या असतो माझ्या, क्या बात आहे. तेव्हा खाली 9 थर मानवतेचे लागले असतात जे तुम्हाला उचलून धरतात. वा वा. नाही तर मी कुठल्या 10व्या याची दहीहंडी फोडणार. त्यामुळे मी एकटा काही करू शकत नाही. ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. आपण दरवेळी असं म्हणतो की कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, तो करंगलीवर उचलला. त्याचं कारण असं आहे की त्याला प्रत्येक पेंड्याने काठी लावली होती, त्यामुळे त्याला करंगली नसती लावली तरी तो गोवर्धन उचलला गेला असता. या वृत्तीकडे आपण बघत नाही की जो चांगलं काम करतोय त्याला आपण काठीचा तरी भार देऊया, मग गोवर्धन उचलायला किती वेळ लागतो. तर मला असं वाटतं की कृष्ण तयार करण्यापेक्षा आपल्यातला पेंद्या जरी आपण जागृत केला आणि चांगल्या कामाला नुसती काठीचं जरी भार, माझ्या काठीच्या भाराने काय होणार आहे असं 1000 लोकांनी विचार केला तर काहीच होणार नाही. पण 1000 लोक एकत्र आले तर एक गोवर्धन उचललं जातं. मग माझ्यासारखा एवढा कृष्ण तिथे करंगली घेऊन उभा राहिला तरी चालू. या सगळ्या ह्याच्यात मी एक अजून म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की असे हे सगळं भारावलेल्या वातावरणात आपल्याला समाज आणि संस्कृती एकत्र करून त्याचा विकास करता येईल. पण नाशिकच्या विकासामध्ये ज्या भविष्यामध्ये आता सगळ्यात मोठा जो असतो आपल्याकडे महोत्सव, तो दर 12 वर्ष येणारा कुंभ महोत्सव असतो. या कुंभमेळ्याला खूप सारा निधी येतो. पण ह्या निधीचा म्हणजे जर आपण पाहिलं तर रस्ते विकास होत असेल, रेफ्रिजरेशन होत असेल, साधुग्राम उभं राहत असेल, आणखी एन नंबर्स ऑफ काही फॅक्ट घडत असतील. पण ह्या शहराचा विकासाचा विचार ठेवताना, याचा सांस्कृतिक वारसा जपताना, म्हणजे तो जपला पाहिजे. जसं तुम्ही पहिल्या याच्यात म्हणलं की याला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे, खूप थोर मोठी लेखक मंडळींपासून सगळी कलाकार इथून निर्माण झालेले आहेत. यांचा वारसा टिकवताना या कुंभातून, ह्या निधीतून, प्राप्त निधीतून अशा कुठल्या योजना याव्या की जेणेकरून या विकासाची वाट अजून भक्कम होईल. खरं हा प्रश्न त्याला उत्तर म्हणजे निधी काय द्यायचं. कारण असं तो निधी येतो त्याचा आपण म्हणतो की गैरवापर होतो. पण मला असं वाटतं की याला पूर्ण समाजाने पण जबाबदारी घेतली पाहिजे. कारण ही वृत्ती माझ्यात पण आहे, ती त्यांच्याकडे आहे. त्या बाजूला पण माणूसच बसलेला आहे आणि तो माझ्यातलाच एक प्रतिनिधी. निधीचा गैरवापर झाला असं होतं की बाबा ह्याच्यातनं निधीचं काही होत नाहीये, काही दिसत नाही, असं पण होऊ शकतं. म्हणजे काय व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की पहिले आपण घ्यायला पाहिजे. जेव्हा करोना काळामध्ये औषधांचा काळा बाजार झाला असेल, हे झालं असेल, तर काही ठराविक लोकांना त्यातनं पैसे मिळाले. पण पैसे म्हणजे जीवन आहे का? तर मला असं वाटतं नाही, त्याच्या पलीकडे जीवन आहे. हे जाणीव लोकांमध्ये यायला पाहिजे आणि ती प्रत्येकाला यायला पाहिजे. मग तो शासकीय असू दे, नागरिक असू दे, व्यापारी असू दे. मुलांना कोण खराब करतो? मुलांना पालकच खराब करतो की जा पूर्णच्या पूर्ण मार्ग आल्याशिवाय घरी यायचं. त्या पूर्ण मार्ग आणताना तू बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून गेला, हे का बरं लक्ष देत नाही? मी असं मध्ये म्हटलं होतं की तुम्ही गाजर दाखवतात, मी तुला गाडी देईल, घोडे देईल. पण गाजर जर कासवाला दाखवलं तर तो घोड्याच्या गतीने कसं पळेल? त्यामुळे आधी तर पहिले पालकांनी थोडासा भाग घेतला पाहिजे संस्कारांचा, की मी माझ्या पाल्याच्या कुवतीप्रमाणे त्याला घडवेल. त्याला ज्या बाजूला जायचंय, त्याला जे करायचंय त्याच्यातनं त्याचं अर्थार्जन पण होईल, पण तो चांगला माणूस घडेल असं जोस्त प्रत्येक जण विचार करत नाही. प्रत्येक जण फक्त व्यवसाय मूल्यांनीच मुलांना मोठं करायला लागलं. तर ही कुठेतरी शोकांतिका आहे. आणि ही प्रशासन, शासन, समाज नाही बदलू शकत, हे व्यक्तीलाच बदललं आहे. आणि मला असं वाटतं ते बदलण्याचं काम पूर्वीच्या काळी जसं आयांनी केलं, आज्यांनी केलं, मुलांना सुसंस्कृत केलं, तसा आता कालोपरत्वे या माता भगिनींनी हा विचार सोडला पाहिजे की मुलाला माणूस घडवा. आधी मार्क किती मिळाले, सुसंस्कारित करा, सुशिक्षित करा, शिक्षित नका करा. शिक्षित आणि सुशिक्षित फरक आहे. आणि तो आता एका शब्दाचा वाटतो, पण भविष्यामध्ये समाज बिघडवण्यापर्यंत तो जाऊ शकतो. पण मग मी आता जसं म्हणतो ना की नेमकं आता मूळ प्रश्न माझा तोच होता की ठीक आहे, हे फंड्स आले, असे कुठल्या योजना सांस्कृतिक साठी असाव्या की जेणेकरून नाशिकच्या विकासाला आपल्याला त्याच्यात भरीव योगदान. मला असं वाटतं की आता येईल समजत, बऱ्यापैकी रस्ते होऊन गेलेले, बऱ्यापैकी घाट करून झालेले आहेत. मग आता त्यांनी एक घाट घालावा की हे जे घाट वर्षभर रिकामे पडले. मी मागे पण हा मुद्दा मांडला होता की ह्या घाटांवरती जर सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर प्रत्येक नगरसेवकाला एक घाट एक दिवस द्या आणि त्याला सांगा की तुझा दीपोत्सव इथे कर. मला असं वाटतं एरियल व्ह्यू जर बघितलं
तर जगाच्या नकाशात नसेल एवढं एखादं छान सांस्कृतिक हे आपण जगाला दाखवू आणि नाशिकचं नाव अजून उंचावेल. तो बघायला लोक येतील. शेवटी तुम्हाला लोक आले की काय होतं, व्यापार वाढतो. व्यापार वाढला की पैसा येतो, पैसा आला की प्रगती होते. पण तो व्यापार कसा वाढवायचा हे जर कळलं नाही तर होणारी जी गडबड आहे की आता होऊन गेलेलं आहे, मग त्यालाच परत रंगवटी करा का. आणि मला परत असं वाटतं की जेवढ्या लोकांना तुम्ही, जेवढा लोकसहभाग जास्त तेवढी त्याची व्याप्ती मोठी पण होते आणि ते विचार रुजतात. तुम्ही एका गंगेच्या एका भागावरती एवढ्या लोकांनी वादन केलं, हा जसा एक चांगला भाग आहे, तसं हे सगळे घाट एक दिवस जर फुलले तर तो तर म्हणजे टुरिझम साठी एकदम पिक पॉइंट. हा, मग ह्या सिंहस्थामध्ये एक दिवस असा करा. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या दिवशी काय असतं, मंत्रोच्चार आपण ज्याला म्हणतो की संस्कृत भाषेबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी उच्चार तुमचे चांगले होते. आचार विचार नंतरची गोष्ट आहे, उच्चार चांगले होते. मग हे जर सगळं असेल तर तुम्ही एक दिवस या मुलांना त्या अख्ख्या गोदा घाटावरती प्रत्येक घाटावरती एक शाळा देऊन टाका आणि एक मंत्र देऊन टाका, त्याचं एकत्रित जागरण करा. ही देवभक्ती म्हणत नाहीये मी ही म्हणतोय की ही वाचा भक्ती. कौशल्य काय होतं त्याला तुम्ही रंग लावतो. आताचा समाज जो आहे ना तो झेंड्याच्या रंगाच्या मागे लागला, त्याच्या विचाराच्या मागे नाही लागला. अच्छा, क्या बात आहे. वा. म्हणजे त्या जेव्हा हे संपेल ना, रंग सगळेच चांगले. आपण इंद्रधनुष्य बघतो, त्यात मला नको असेल रंग काढून टाकले तर इंद्रधनुष्य कसं होईल. मग माणसाला काय आवडतं, एक रंगाचा पट्टा आवडतो का इंद्रधनुष्य आवडतं. इंद्रधनुष्य. हा, मग सगळ्या रंगांमध्ये काहीतरी चांगलं आहे. मग भगव्यामध्ये हे आहे, निळ्यामध्ये आहे, हिरव्यामध्ये आहे. जे चांगलं आहे ते घेत जा. भाजी आणलेली आपण सगळी खातो का नाही, निवडतो. मग ही निवडण्याची कला आपल्याला यायला पाहिजे. मग हे संस्कारात नाही आणि हे संस्कृतीत नाही, आणि हेच जोडण्याचं काम करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यातील योजनामध्ये मला त्या घाटांबद्दल फार वाईट वाटतं. नेहमी मी पुलावर जाताना ते सगळे बांधलेले घाट असे कायम पडलेले आहेत, ओसाड पडलेले. म्हणजे ह्याची परिस्थिती अशी आहे की आज वाचनालयांमध्ये 1,00,000 पुस्तकं असतील तर 2,000 वाचक आहेत, तर 98,000 पुस्तकं वाचकाच्या प्रतीक्षेत आहेत. ती बाहेर काढण्यासाठी ग्रंथ तुमच्याकडे आहे. अच्छा. कारण हा जर व्यवसाय असता आणि माझ्याकडे 10 लाख ड्रेस आहेत आणि फक्त 2च विकले जातात तर मी डुबून गेलो असतो. मग आज वाचनालयाने तो विचार करायला पाहिजे की आपण ग्रंथालय करतोय का संग्रहालय करतो. म्हणून मी त्याच्यासाठी त्यातली पुस्तकं घेऊन गावोगाव गेलो, वाचकापर्यंत गेली. तसं करायला पाहिजे की आता हे नुसतेच घाट बांधले, वर्षभराच्यावर काहीच होणार नाही का. कारण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ते घाट वापरात येतील. आज तिथे त्या निमित्ताने लोक आले की बाजूला कोणीतरी भेळ खाईल, कोणीतरी काहीतरी खाईल, त्याचा व्यवसाय होईल. शेवटी हा समाजाला ताकद देणाराच भाग आहे. दोन्ही अर्थाने आर्थिक ताकद तर दिलं, पण सांस्कृतिक ताकद दिली. माणसं माणसांना जोडली जातील, नवीन माणसं कळतील. आम्ही साधा एक उपक्रम आहे आमचा, दर मे महिन्यामध्ये गंगेवरती पॉट आईस्क्रीम खायला आम्ही बोलवतो. माझ्या मते ही जी नाशिकला ग्रंथालयाच्या वेळेला 350 कुटुंब आहे, त्यांच्यातल्या सगळ्या मुलांनी जगभरातली आईस्क्रीम खाल्ली असते. हा, तर त्यांना तिथे पॉट आईस्क्रीमला बोलवण्याचा हेतू हाच असतो की ही नदी आहे बाबा, पाण्याच्या बाजूला गाव असतं, हे ती नदी आहे जिथे तुझा आजोबा किंवा तुझा बाबा इथे यायचा, बायको बरोबर बसायचा, घरच्यांच्या बद्दल बोलायचा, 2 भेळेचे घास खायचा, तिथलं पॉटचं आईस्क्रीम खायचा. ते तुला बघायला गेलं कळेल की तुला हे सगळं मिळालं कुठे, त्याची जननी आहे. आणि मग तुला समोरच्या माणसाशी बोलता येईल. मग तुला कळेल की आता खरी अडचण काय आहे. लोकांना तृप्ती मिळत नाही असं म्हणतात, फ्रस्ट्रेशन आहे. तर त्याचं कारण आहे की तुमच्यात अतृप्तीच नाही. अतृप्ती. मला जे न मिळणारे ते मिळाल्याशिवाय आनंद कसा होईल. तर नवीन पिढीला इतकं देऊन ठेवलंय की त्यांना अतृप्तीच नाही, त्यामुळे त्यांना तृप्तीच मिळत नाही. किती भारीचा तुम्ही शर्ट घेऊन गेलात तरी काय त्याच्याकडे 20,000ची अंडरपॅन्ट असते. त्यामुळे तो काही त्याला त्याच्यातलं फार कौतुक आहे असं काही नाही. आंतरवस्त्रावरती एवढा खर्च करतात. तर माझं म्हणणं काय की त्याला वास्तवतेची जाणीव पालकांनी दिली पाहिजे. पुन्हा आला तो मुद्दा संस्कार. हा, आपण फिरून फिरून तिथे जाणार आहे. पण माझ्या मते हे जे छोटे छोटे उपक्रम आहेत ना, ह्या माध्यमातून लोक येतील, लोक जोडले जातील, लोक एकमेकांशी बोलतील. आणि मला असं वाटतं की ग्रंथ तुमच्या दारी ही पेटी नाहीये, हे संवादिनी आहे. माणसं एकमेकांना भेटत त्या नुसतंच वाचनामध्ये बोलत नाही. मग कळतं की अरे हा चांगला चित्रकार आहे, मग त्याचं चित्र बघायला जाऊ, मग त्याचं चित्र आपल्या घरी लावायचं, ते घेऊ, त्याचा व्यवसाय झाला. अरे यांच्याकडे छान खायला मिळतं, त्यांचं हॉटेल आहे स्वतःचं, तिथे जाऊ. शेवटी समाजाने एकमेकांना द्यायचं असतं. पूर्वीच्या काळी काय होतं माहिती का, मी समजा माझ्याकडे बाजरी आहे तर मी तुम्हाला बाजरी द्यायचं, तुमच्याकडे टोमॅटो घ्यायचं. आता तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता खूप आहे, तुम्हाला बाजरी पण घेता येते, टोमॅटो पण घेता येते, पण माणसं घ्या ना.
माणसं जोडून घ्या ना. ते तर तुम्ही करू शकता की नाही. माझ्याकडची भाजणी टोमॅटो येते, तू खायला आहे, तुझ्याकडची मी खायला आहे. आता ती गरज नाही राहिली ना. तर ती करायला पाहिजे. पण ती काय झालंय की पैशाच्या चौकटीच्या घरात लोक राहायला लागले. त्यामुळे माझं मत आहे की ते संस्कार थोडेसे पालकांनी बदलायला पाहिजे आणि मग ती संस्कृती काय ते कळायला लागेल. पण याच्यातून अजून एक बाब म्हणजे मला चांगलं आठवतं की एक संस्कृती आपली अशी आहे की संक्रांतीला तिळगुळ द्यायला त्या काळी आम्ही सोसायटीत फिरायची सगळे मुलं. 2-2, 3-3 डबे असतात. आता नाही फारसं बघायला मिळतं. आता व्हॉट्सअपवर तिळगुळ पाठवतो आणि ते कोणालाच घालता येत नाही, काहीच होत नाही आणि कोणी कोणाकडे जात नाही. तर माझ्या मते या इमारतींचे भाडे करा आणि या भाड्यांमध्ये पु ल देशपांडेंनी जर वाडा रंगवला असेल, व्यक्ती आणि वल्ली रंगवली असेल तर ते चाल होते. आताच्या काळामध्ये पु ल देशपांडे आले तर त्यांना एवढ्या वल्ली सापडायला सुद्धा खूप वेळ लागेल. त्यांना एवढं लिहिता पण नाही येणार, कारण असे अनुभवच नाही मिळणार. मग ते लिहितील, पण ते जे लिहितील ते वास्तवात समज पोचू शकणार नाही. पण तुमच्या ह्याच्यातला एक सार मला असा वाटतो की म्हणजे मुळामध्ये जी मुलं तुम्ही विजनरी मध्ये ठेवली त्याच्यावरती श्रमसंस्कार पण आहे. जसं तुम्ही म्हटलं की हे कपड्यांवरती खर्च करताना तो त्याचा म्हणजे स्टेटस सिम्बॉल बनवला की मला हे कपडे असले, माझ्याजवळ ही गाडी असली, माझ्याजवळ हा मोबाईल असला तर मी स्टेटस आहे. श्रमसंस्कार नाही, सहजगत्या उपलब्धता झाल्यामुळे त्याची किंमत राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळे जसं दुसऱ्या भागात आपण गेलो की संस्कृतीमुळे संवाद राहिलेले. पूर्वी जसं संक्रांतीला जायचे, पूर्वी जसं दिवाळीला एकमेकांच्या भेटीला, नातेवाईक यायचे, मामाच्या गावाला जाणं होतं. आता वाहनं आहेत पण मामाचं गाव राहिलं नाही. आता संक्रांत आहे पण तिळगुळ द्यायला माणसं राहिलेली नाहीत. आता घरं मोठी झालेली आहेत पण येणारे पाहुणे कमी झालेले आहेत. आणि मुळामध्ये घरातल्या घरात 4 लोकांचा संवाद या गॅजेटमुळे राहिलेला नाही. पण ह्या गॅजेटचा संवाद मात्र तुम्ही बोलता केला त्या वाचन संस्कृतीमुळे, तुम्ही बोलता केला त्या लेखन संस्कृतीमुळे. त्याच्यामुळे मी शेवटचा एक प्रश्न तुम्हाला असा विचारेन की हा जो आता सगळा समाज तुम्ही पाहताय, निगेटिव्हिटी काहीच नाही. खरं म्हणजे समाजात सगळं पॉझिटिव्ह आहे. ह्या पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्यावं लागेल. या पॉझिटिव्हिटीतल्या माणसांना नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे. कोणाला तरी बोलतं बाय केलावं लागणार आहे, कोणाचं तरी दुःख हलकं करून घ्यावं लागणार आहे. तर या समाजातल्या या युवा वर्गाला, नाशिककरांना, नाशिक मधल्या सगळ्या घटकांना तुम्ही काय संदेश द्या? ते पुढे जायच्या 2 मुद्दे जरा फक्त 1-2 मिनिटं. त्यातला एक महत्वाचा मुद्दा, या सगळ्या घडणीमध्ये भोसले मिलिटरी स्कूल सारखी आपली एक शाळा आहे की जी नुसते नाशिकच नाही तर सैनिक शिक्षण सगळ्या लोकांना देते आणि तेव्हा ती मुलं आवर्जून येतात. त्याच्यामध्ये फक्त गडबड एवढीच आहे की आजकालच्या पालकांचा बघितलं मी व्यवहार मुलांची, तर पहिल्या दिवशी जेव्हा सोडायला येतात ना तेव्हा प्रत्येकाच्या आईला त्याच्या मुलाचं बिछाना लावून द्यायची इतकी घाई लागलेली असते. तर मी त्याला ऐकायला म्हटलं होतं की तुला 30 दिवस हे कोण करणार आहे, तो करणार नाही, करू दे ना. कारण तुम्ही त्याला इतक्या सोयी सुविधा दिल्या की समाजात तो बाहेर जेव्हा जातो आणि त्याला कंपनीत गेल्यानंतर गाडी नाही मिळाली म्हणून एका गाडीत 2 जण बसायला लागतात, तर त्याला ते झेपत नाही. त्यामुळे तिथे एक लक्ष द्या. आज आमच्याकडे जनस्थान सारखा जो ग्रुप आहे तो सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी अनेक कार्यक्रम करतो. ते जसं कला क्षेत्राला जपतो तसं आम्ही घेतलेला एक उपक्रम अगदी साधा होता की पाडव्याच्या दिवशी सराफ बाजारामध्ये बाहेर जे विक्रेते बसलेले असतात, कोणीतरी फुलं आणलेले असतात, कोणतरी डाळ आणलेले असते, कोणतरी काहीतरी आणलेलं असतं, त्या महिला म्हणा, पुरुष म्हणा, म्हातारे म्हणा, हे सकाळपासून बसतात. तर त्यांचा पाडवा गोड करायला आम्ही त्या सगळ्यांना श्रीखंडाचे डबे वाटले. माझ्या मते समाजामध्ये आज अशी चुकीची प्रथा आहे की ज्याच्याकडे भरभरून आहेत त्याला भरभरून दिलं जातं आणि ज्याच्याकडे नाही त्याला काहीच दिलं जात नाही. तर आता किमान हे बघा की मी पोट भरलेल्या माणसाला डबल खायला लावतोय का, त्याच्यापेक्षा उपाशी माणसाला मी एकदा खायला दिलं तर काय. खूप छान विचार. अगदीच त्या दिवशी आमच्यातली ते गाणी जाते जे आता सध्या टीव्हीवरती मालिकांमध्ये सिनेमामध्ये खूप प्रचलित आहे, तिच्या हस्ते आमच्या जनस्थान ग्रुपने ते वाटप केलं. संकल्पना माझीच होती आणि आम्ही ते देत होतो. तेव्हा पूर्ण बाजार, सराफ बाजार हा गच्च थांबला होता. सगळं ट्रॅफिक जाम झालेलं होतं, कारण त्या बायकांना कळत नव्हतं ही टीव्ही मधली बाई आपल्याला श्रीखंड देते. ह्याच्यापेक्षा जास्त गोडवा काय असतं. एक छोटीशी श्रीखंडाची डबी एक कुटुंब उजळू शकते आणि तुम्ही ते श्रीखंड बुफेमध्ये घेऊन फेकून देता, तेव्हा तुम्ही उजळत नाही आणि ते अन्न वाया जातं. तर किमान ही मानसिकता बदलण्याची संस्कृती तुमच्यात रुजवा आणि सुसंस्कृत नाशिक करा, एवढं मी सांगेन. पण युवा वर्गाला काय संदेश?
युवा वर्ग परत पालकांपासूनच जमा होणार आहे. पण मला असं वाटतं की युवा वर्गाला संदेश द्यायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की युवा वर्गाकडे ताकद आहे तेच. आणि ही युवा वर्गाची ताकद ही त्याला कुठल्या भागात न्यायची ते समजत नसेल तर युवा वर्गाने आतापासूनच आपला पूर्वांगी सगळा विकास करायचा असेल तर फक्त शालेय शिक्षण, फक्त व्यावसायिक शिक्षण याला सोडून सगळ्या गोष्टींमध्ये आतापासून सहभाग घ्यायला पाहिजे. कारण त्यांना पुढच्या पिढीला उत्तर द्यायचंय, दायित्व आहे त्यांचं. कारण या देशाचं नाही, त्यांच्या पुढच्या पिढीचं आहे. कारण शेवटी काय समाजातल्या मुलांबद्दल त्यांना काळजी नाही, पण त्यांच्या मुलाबद्दल आहे. ती त्यांना आज जाणीव झाली पाहिजे की आज तुमच्या वडिलांनी एवढं केलंय म्हणून तुम्ही आता या तरुणपणामध्ये असं करताय. उद्या तुमच्या मुलाला तुम्हाला उत्तर द्यायचंय आणि तुमच्या मुलाला तुम्हाला घडवताना त्यांनी जर विचारलं की बाबा तू हे असं का नाही केलं तर त्याला तोंड देण्यासाठी आज माणूस बना. आणि युवा वर्गाने आज या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला गरजेचं किती आहे तेवढे जर आपल्याकडे असेल तर माझ्या मते वाटायला शिका. माझ्याकडे काहीच नाही ही खोटी कल्पना असते. कारण ज्याला सगळं शरीर आहे त्याच्यात एक हात गेले की त्याला कळतं त्याच्यापेक्षा माझ्याकडे खूप चांगलं. एक हात वाल्याला दोन हात मला बघितला गेलेला की त्याला कळतं माझ्याकडे खूप काही आहे. म्हणजे समाजामध्ये तुम्ही काहीतरी करू शकता का तर करू शकता. कारण समाजामध्ये सर्व स्तरातले माणसं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे खूप संपत्ती नाहीये पण तुमच्याकडे दातृत्व लागतं, संपत्ती लागत. बरोबर. म्हणजे एक साधं उदाहरण देतो. मी दिवाळीच्या दिवशी घरातनं बाहेर पडलो आणि चपलेला अंगठा खिळा मारायचा होता म्हणून मी दिवाळीच्या दिवशी सकाळी पारावरच्या खासदार त्या चांभाराकडे थांबलो. त्याने खिळा मारून दिल्यानंतर मी त्याला 50 रुपयाची नोट दिली. त्याने सांगितलं की माझ्याकडे सुट्टी नाहीये. तर मी त्याला म्हटलं नाही आज दिवाळी आहे तर तू राहू दे. त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना ती माझी दिवाळी होती. कारण त्या 50 रुपयामध्ये त्याच्या मनात खूप काय काय होतं की मी घरी काय घेऊ. आणि संपत्तीबद्दल मी नवीन पिढीला एवढं सांगेल की जी संपत्ती तुमच्याकडे आहे असं तुम्हाला वाटतं तर त्याचे तुम्ही रखवालदार आहात. नाही त्याचे तुम्ही रखवालदार आहात. कारण तुम्ही ज्या बँकांमध्ये ते पैसे ठेवतात तिथे एका मिनिटात नॉमिनी लिहून घेतात. कारण त्यांना माहिती असतं की हा बाहेर पडलं राहील का नाही मला माहित नाही. त्यामुळे तुम्ही सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म नसलेले रखवालदार आहात. ती संपत्ती वापरा. ती संपत्ती दुसऱ्यांना आनंद द्यायला वापरा. असं सगळं करा. संपत्ती ही माणुसकीची आहे, संपत्ती ही पैशाची नाही. एवढं जरी युवा वर्गाने समजलं तर चांगला युवा मिळाला की चांगला देश नक्की मिळाला. आणि व्हाईस मिस्टरनी हा खूप छान उपक्रम घेतलाय. त्यामुळे व्हाईस मिस्टर उद्यापासून ती माझी लेखच आहे पण तिने बाबाला पण इथे बसवलं होतं काकाला. माझी तेवढी पात्रता आहे का मला माहित नाही कारण त्याला स्वतःची उंची घेऊन वाढवायला लागते. पण मला खूप छान वाटलं. व्यावहारिक समाजामध्ये चांगल्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायला पाहिजे आणि अशा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या गोष्टी या नक्कीच भविष्यात घडतील. कारण एक बी रुजलं तरी 100 फळं येणार याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिककरांना भरभरून शुभेच्छा. आपलं नाशिक हे जगाच्या पातळीवरती एका छान उंचीवर न्यावं हा यांचा जो विचार आहे हा आपल्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाहीये. कारण प्रगती होईल तेव्हा सगळ्यांची होईल, एकट्याची होणार नाही. आणि हे प्रगत नाशिक, हे वाढलेलं नाशिक हे सर्वार्थाने चांगलं होईल, सबळ होईल. याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. तर हे असं होती आजची व्यक्ती आणि वल्ली मधलं एक नवीन कॅरेक्टर ज्याला आपल्याला म्हणता येईल की आपण पाहिलं, त्यांचे विचार ऐकले. त्यातले महत्वाचा विचार असा होता की मी नाशिककर आहे मग माझं योगदान काय, मी माझ्या नाशिक मधल्या कुटुंबात राहतो मग मी देणारा संस्कार काय. मग तो श्रमसंस्कार आहे, तो आर्थिक संस्कार आहे, तो राजकीय संस्कार आहे माहित नाही. पण हा संस्कार जोपर्यंत रुजत नाही आणि जसं म्हणतात त्यांच्या वाक्यात एकाच शब्दात सांगायचं झालं तर ठिणगी पेटवावी लागेल. या ठिणगीची मशाल व्हायला वेळ लागत नाही परंतु या मशालीची ठिणगी व्हायला मात्र आपल्याला सगळ्यांना तयारी करावी लागेल. आणि व्हेरी सिंपल की तन मनाने, धन नाही किमान तन मनाने हे नाशिक माझं आहे. या नाशिकच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा जेवढा उत्तुंग सहवास होईल तेवढा या नाशिकचा विकास होईल. नाशिकचा विकास हा ऑलरेडी होत असताना याच्यातला माझा सुद्धा खरीचा वाटा असावा. तो व्यावसायिक असू दे, तो सांस्कृतिक असू दे, तो राजकीय असू दे. हा बसा घेताना आणि हा विकास करताना हे विजन जर आपण घेतलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये नाशिकचा जो पूर्व इतिहास आहे मग ती गंगा स्वच्छतेपासून सुरुवात होईल तर गंगेच्या उगमाच्या पासून तर विकासापर्यंत कुंभापर्यंत येणाऱ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये नाशिकचा हा चेहरा मोहरा पुन्हा आपण आपल्या राज्याच्या देशाच्या पटलावरती अधिक समृद्धतेने नेऊ याची खात्री आहे. आणि या खात्रीमध्ये
विश्वास असा आहे की जोपर्यंत विनायक रानडेंसारखी व्यक्ती या शहरात अशा छोट्या छोट्या उपक्रमातनं याचा वारसा हा प्रज्वलित करणारे, ठिणगी पेटवून ठेवणारे, तोपर्यंत निश्चितपणे आपल्याला आशा आहे. या आशेचा मात्र आपण विश्वासामध्ये संपादन करूया आणि पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीला नवीन विचारांसह, नवीन दिशेसह आणि नवीन विजनसह नक्कीच ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक, मी त्यांना बोलतं करायला इच्छुक. तेव्हा भेटूया पुढच्या एपिसोडला. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.